14 जानेवारी 2026ला आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत 4 राशींच्या आयुष्यामध्ये आरोग्य, धनप्राप्ती, यश या गोष्टी घेऊन येणार आहे. कोणत्या आहेत त्या 4 राशी आणि असं काय बरं विशेष घडणार आहे? चला जाणून घेऊया. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असते. ही घटना इतकी महत्त्वाची का असते माहितीये? कारण सूर्याचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व. सूर्य हा आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये आत्मविश्वास, सरकारी नोकरी, पद आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सूर्यकृपेने मिळतात. आता जर एखाद्याच्या मूळ कुंडलीत, मूळ पत्रिकेमध्ये सूर्य जर चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर मग आत्मविश्वासाची कमतरता, बोलायचं धाडस न होणं किंवा निर्णय न घेता येणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरीमध्ये पद आणि प्रमोशन न मिळणं, अशा काही अनुभवांना सामोरं जावं लागतं. अर्थात या सगळ्यावर ज्योतिषशास्त्रात उपाय आहेत आणि मकर संक्रांतीपासून तुम्ही तुमचा सूर्य बलवान करण्यासाठी सुद्धा असे उपाय आणि साधना करू शकता. आता ते उपाय आणि साधना कुठली आहे ज्यामुळे सूर्य बलवान होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघू. पण सगळ्यात आधी बघूया मकर संक्रांतीपासून जे ग्रहमान तयार होते ते कोणत्या राशींना लाभ देणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीसाठी हा काळ लाभाचा म्हणावा लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. शिवाय पदोन्नती किंवा पगारवाढ या संदर्भात चर्चा होण्याची किंवा ते होण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचा शोधसुद्धा यशस्वी होऊ शकतो. सरकारी क्षेत्रातील लोकांना सुद्धा फायदा होऊ शकतो. व्यवसायात सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मेष राशीच्या लोकांना चालू आहे साडेसाती, त्यामुळे कामात अडथळे येत आहेत, मन शांत नाही आहे किंवा आरोग्याच्या काही तक्रारी जाणवत आहेत. हे स्वाभाविक आहे कारण साडेसाती चालू आहे. पण सूर्याची उपासना तुम्हाला या काळातही दिलासा देणारी ठरणार आहे. त्याचबरोबर जर तुमची साडेसाती चालू असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका. आता हा दानधर्म तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे करायचा आहे. तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा पैशांच्या स्वरूपात दान करा. जसं तुम्हाला शक्य असेल तसा दानधर्म मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करा. अनाथ, असहाय्य, गरीब, वृद्ध असे जे समाजातले घटक आहेत, जे निराधार आहेत, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण की गोरगरिबांची सेवा केल्याने, अनाथ अपंगांची सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात. त्यामुळे साडेसातीच्या काळातही दिलासा मिळतो. त्याचबरोबर सूर्यनारायणाची कृपा तुमच्यावर होणार आहे, म्हणून सूर्यनारायणाची उपासना करायला सुद्धा विसरू नका. आता 2026 हे जे वर्ष आहे ना, ते मुख्यतः मेष राशीसाठी आत्मिक शांती मिळवण्याचं वर्ष असेल. मग ते घर असू द्या, ऑफिस असू द्या किंवा तुमच्या मित्रांचं वर्तुळ असू द्या, तुम्ही कमालीचे शांत, संयमित असणार आहात. जो काही तणाव तुम्हाला साडेसातीमुळे जाणवतोय तो तणाव तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणारा असणार आहे. ग्रहमान असं सुचवतंय की यावर्षी तुम्ही जितका इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तितकंच सुख तुमच्या भोवती रेंगाळेल. पुरस्कार किंवा कौतुकाची अपेक्षा करण्यापेक्षा देण्याची वृत्ती ठेवा. यासाठी पैशांचीच गरज नाही तर तुम्ही तुमचे गोड 2 शब्दसुद्धा इतरांना देऊ शकता. तुमचा वेळही इतरांना देऊ शकता. या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. हे वर्ष तुमच्यासाठी संघर्ष, कठोर परिश्रम आणि आव्हानं घेऊन येत आहे. पण ह्या सगळ्यातनं जर तुम्ही पार झालात ना तर यश नक्की आहे. एक कठीण टप्पा सुरुवातीला येईल परंतु तो पार पाडल्यानंतर सुखद फळं मिळणार आहेत. आता मकर संक्रांतीचं ग्रहमान लाभ देणारी आणखीन एक रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा मकर संक्रांतीपासनं भाग्य अनुकूल असणार आहे. भावंडांकडून आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून महत्त्वपूर्ण फायदा मिळू शकेल. अध्यात्माकडे तुमचा थोडा झुकाव असेल, त्यामुळे अनेक धार्मिक यात्रा करणं सुद्धा तुमच्याकडनं होऊ शकतं. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेले वाद सोडवाल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल, त्याने तुमचं मन प्रसन्न होईल. एकंदरीतच 2026चा विचार केला तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आपलं कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध दृढ करणारं असणार आहे. तुमची खरी प्रगती तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तुमच्या यशात तुमचे प्रियजन सामील असतील. त्यांना केवळ आधाराचा खांब समजू नका तर मार्गदर्शक दीपस्तंभ माना. स्वतःला सतत प्रेरित करा कारण यावर्षी तुम्हाला बऱ्याच अडथळ्यांवर मात करायची आहे. बाह्य जगातील गोंधळापेक्षा घरातील शांतता अधिक महत्त्वाची ठरते. आत्मचिंतनासाठी वेळ काढा. सगळ्यात महत्त्वाचं वृषभ राशीच्या लोकांना मोठा सल्ला आहे, आळसाला दूर ठेवा. सोफ्यावर मोबाईल हातात घेऊन बसून राहण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. मग ती नवीन रेसिपी असेल, एखादा कोर्स असेल किंवा नवीन व्यायाम प्रकार असेल, असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला मिळणारा मोकळा वेळ हातात मोबाईल घेऊन सतत सोफ्यावर आणि बेडवर बसून घालवू नका.
ते तुमच्यासाठी तोट्याचं ठरेल. 2026मध्ये जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही तर मात्र काळ कठीण प्रसंग तुमच्यासमोर घेऊन येईल. तुमच्यात प्रचंड प्रतिभा आहे, स्वतःवर विश्वास ठेवण्याची तुम्हाला गरज आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा पाठिंबा बनाल तेव्हा तर जगाकडून तुम्हाला मदत मिळेलच. रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे. बाकी येणारी मकर संक्रांत तुमच्यासाठी नक्कीच लाभ घेऊन येत आहे. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत खूप खास ठरू शकते. या राशीची लोक त्यांच्या क्षेत्रात हळूहळू प्रगती करत यश मिळवतात आणि तुम्ही तुमच्या शत्रूंवर सुद्धा या काळात विजय मिळवू शकाल. जे काही प्रलंबित कामं किंवा कायदेशीर बाबी अडकल्या आहेत, न्यायालयीन प्रकरणांचा निकाल अडकलाय, त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे तुमचं पहिलं पाऊल पडू शकतं. भविष्यासाठी बचत करण्यासाठी तुम्ही चांगल्या योजना आखाल, ज्या भविष्यात तुम्हाला लाभ करून देतील. बचतीच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा असणार आहे. 2026 हे संपूर्ण वर्षच तुम्हाला खरं तर आश्चर्याचा धक्का देणारं ठरणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी विलक्षण असणार आहे. तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या स्वप्नांचा पाठलाग करत होतात, ती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या जुन्या रणनीती किंवा अनुभव आता कामाला येतील. कार्यक्षेत्रातील तुमची कार्यक्षमता तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग दाखवेल. प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्यात मात्र संधी हुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि दुसऱ्याच्या वादात पडणं टाळा, अन्यथा विनाकारण अडचणीत सापडाल. काही काळासाठी कुटुंबापासून दूर जावं लागल्यास ती भावना मनावर हावी होऊ देऊ नका. कर्तृत्वाचा गाजावाजा करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करून दाखवा. ग्रहमान नक्कीच तुम्हाला साथ देणार आहे. पुढची रास आहे मकर रास. आता मकर राशीतच सूर्याचा प्रवेश होतोय, त्यामुळे मकर राशीसाठी तर मकर संक्रांत महत्त्वाचीच आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. मी सुरुवातीला म्हटलं तसं सूर्य काय देतो तर पद आणि प्रतिष्ठा वाढवतो सूर्य. त्यामुळेच जर मकर राशीत सूर्याचं संक्रमण होत आहे तर मकर राशीच्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे. राजकारण असेल किंवा प्रशासकीय सेवांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. आत्मविश्वास एकंदरीतच मकर राशीचा वाढणार आहे. आरोग्यसुद्धा सुधारेल आणि तुम्हाला उत्साह वाटेल. मकर राशीच्या लोकांसाठी एक उपाय आहे. मकर राशीचे लोक जे कंप्लेंट करतात नेहमी की आमच्या नशिबात का असा खडतरपणा आहे किंवा आम्हाला का काही सहज मिळत नाही, तुम्ही सूर्यनारायणाचा एक उपाय जर केलात ना तर तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायातल्या असलेल्या अडचणी सगळ्या दूर होतील. कोणता उपाय आहे? मकर संक्रांतीपासून रोज सकाळी लवकर उठायचं, सूर्योदयापूर्वी स्नान झालं पाहिजे आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये अक्षदा आणि कुंकू टाकायचं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. ओम गृहिणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या प्रकारे सूर्याचा जप करायचा आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. याला सूर्याला अर्घ्य देणं म्हणतात. हा ज्योतिषशास्त्रातला अत्यंत प्रभावी उपाय आहे. मकर राशीच्या ज्या लोकांना आत्मविश्वासाची कमतरता भासते किंवा जिथे बोलायला पाहिजे तिथे माझ्याकडनं बोललं जात नाही असं वाटतंय, त्या मकर राशीच्या सगळ्या लोकांना ताकद देणारा हा उपाय आहे. तेव्हा हा उपाय प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीने नक्की करावा आणि मकर संक्रांतीपासून हा उपाय सुरू केल्यानंतर सलग करायचा आहे, थांबवायचा नाही आहे. महिला वर्गसुद्धा हा उपाय करू शकतो, फक्त अडचणीचे 4 दिवस सोडून द्यावे. अगदी शाळेत जाणारी लहान मुलं असतील तरी तुम्ही त्यांच्याकडनं हा उपाय करून घेऊ शकता. त्यांनासुद्धा अभ्यासात प्रगती किंवा शाळेत आत्मविश्वासाची कमतरता भासत असेल तर सूर्यनारायणाच्या कृपेने त्यांचा आत्मविश्वास वाढेल. खरं तर हा उपाय फक्त मकर राशीच्या लोकांनी करावा असं नाही, सगळ्या राशींची लोक हा उपाय करू शकतात. ज्यांना ज्यांना आत्मविश्वासाची कमतरता भासते किंवा ज्यांना ज्यांना पदप्रतिष्ठा मिळत नाही आहे कामाच्या ठिकाणी असं वाटतं, त्या प्रत्येकाने हा उपाय करावा. नित्यनियमाने करावा हे मात्र महत्त्वाचं आहे, कारण हा उपाय जर तुम्ही नित्यनियमाने केला तरच परिणाम दाखवतो. कारण सूर्याची उपासना आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य आवश्यक आहे. प्रत्येक देवतेची एक ऊर्जा असते. सूर्य रोज उगवतो, कधीतरी सुट्टी मारतो का? नाही ना. त्यामुळे सूर्याची ऊर्जा जी आहे ती सातत्याने पृथ्वीवर येत असते आणि म्हणूनच सूर्याच्या उपासनेत सातत्य महत्त्वाचं असतं. मंडळी, आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नवी आशा देणारा ठरला असेल. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.